सिंह राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला तुमचा संसार प्रिय असेल, जर तुम्हाला तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाची सुखशांती हवी असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अंतिम इशारा आहे. डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवा, कारण 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर भूकंप येणार आहे, जो तुमच्या संपूर्ण संसार एका झटक्यात उद्ध्वस्त करू शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. महादेवाची कृपा मिळवण्याचा हा काळ, पण याच पवित्र महिन्यात सिंह राशीच्या जातकांसाठी विनाशाचा एक गुप्त सापळा रचला गेला आहे. तुमच्याच अवतीभोवती वावरणारी तुमच्या अत्यंत जवळची एक बाई तुमची जिवलग बनून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारीत आहे. हो, बरोबर ऐकलं ताईंनो दादांनो. ती तुमचा असा घात करणार आहे ना, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. सिंह राशीच्या मंडळीनं, तुम्हाला सध्या तुमच्या आजूबाजूला काही विचित्र भास होत आहेत का? घरात पाऊल ठेवताच अचानक अव्यस्त वाटू लागले का? पती पत्नीमध्ये विनाकारण वाद व्हायला सुरुवात झाली का? जर हो असेल ना, तर सावधान व्हा. ती घातकी बाई तुमच्या घरात तुमच्या संसारात प्रवेश करून चुकीचे डाव टाकू लागले आहे. या व्हिडिओमध्ये मी तिच्या नावाचं पहिलं अक्षर काय आहे आणि सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा देखील करणार आहे. ऐकून अशा 8 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या सिंह राशीला उद्ध्वस्त करू शकतात. आणि सर्वात शेवटी महादेवाचा एक असा अत्यंत प्रभावी उपाय, गुप्त उपाय देखील सांगणार आहे, जो या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. या संकटाचा जागेवरच नाश करेल हा उपाय. एकही सेकंद हा व्हिडिओ मिस करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये माझी पण सिंह रास आहे, माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळणार आहे, ही कमेंट प्रत्येकाने करा. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केलं, सबस्क्राईब केलं तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आधी आपण हे समजून घेऊया की 16 ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त नक्षत्राच्या गणनेनुसार 16 ऑगस्टला सूर्यदेव आपल्या स्वराशीत म्हणजेच की सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. परंतु याच काळात राहू आणि केतूची वक्रदृष्टी आणि क्रूर ग्रहांची युती तुमच्या चतुर आणि सप्तम भावावर पडत आहे. मंडळींनो, ज्योतिषशास्त्रात चतुर्भाव म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब, सुख शांती आणि सप्तम भाव म्हणजे तुमचा जीवनसाथी, तुमचा संसार. जेव्हा या भावांवर नकर्मक ग्रहांची सावली पडते ना, तेव्हा माणसाची बुद्धी काम करायची बंद होते. मंडळींनो, नकर्मक ऊर्जेचा भास पहा. या ग्रहांच्या प्रभावामुळे 16 ऑगस्ट नंतर तुम्हाला घरात एक अनामिका भीती वाटू लागेल. काहीतरी वाईट घडणार आहे किंवा काहीतरी मोठं घडणारच आहे नक्की, असं सतत भास होत राहिले. घरात अचानक नकर्मक ऊर्जा एवढी वाढली की चांगली माणसं तुम्हाला शत्रू वाटू लागतील आणि जी व्यक्ती तुमचा विनाश करायला आली आहे ना, ती तुम्हाला देवमाणूस वाटू लागेल. नेमका याच मानसिक स्थितीचा फायदा ती विशेषतः स्त्री घेणार आहे. पहा, सिंह राशीच्या मंडळींनो, आता जो खुलासा मी करणार आहे ना, तो ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याशिवाय राहणार नाही. ती बाई तुमचा घात अचानक उघडेपणे करणार नाही. ती अत्यंत हुशार, कपटी आणि मत्सरी आहे. ती तुमच्या संसारात मंडळींनो, ती तुमच्या संसारात म्हणजेच की हळूहळू विष घालवण्याचं काम करणार आहे. तिचं पहिलं खेळ म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण करेल. ती तुमच्या घरी येईल किंवा फोनवर तुमच्याशी तासन तास बोलेल. बोलतो ती तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल. ती तुमच्या नकळत तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीवर, तुमच्या बँक बॅलन्सवर आणि तुमच्या लॉकरच्या चावीवर नजर ठेवून आहे. तुम्हाला वाटेल ती तुमची मदत करत आहे, पण प्रत्यक्षात ती तुमच्या घरातील गुप्ते जाणून घेऊन ती गुप्ते तुमच्या विरुद्ध वापरणार आहे. ताईंनो, दादांनो, लक्ष देऊन नीट ऐका. हा तिसरा मुद्दा तुम्हाला चक्रून टाकणार आहे. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात काही अतिशय विचित्र गोष्टी दिसायला लागतील, ज्याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं नसेल. तुमच्या घरातील काही वैयक्तिक वस्तू, जसे की पहा, जुने कपडे, तुमच्या डोक्याचे केस किंवा तुमच्या जवळचे फोटो अचानक गायब होणे,
शक्यता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला मुख्य प्रवेशद्वारापाशी किंवा कुंडीमध्ये अचानक काही विशिष्ट वस्तू जसं की कुंकू पडलेला दिसेल किंवा लिंबू. होय, हे जर तुम्हाला दिसलं तर सिंहाच्या मंडईनं ती बाई तुमच्या संसाराला नजर लावण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःच्या तालावर नाचवण्यासाठी नकर्मक ऊर्जा किंवा तंत्रमंत्राचा सहारा घेण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात अचानक अशा वस्तू सापडल्या तर समजून जा की तुमचा घात करण्याची वेळ अत्यंत जवळ आली आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठी शंका निर्माण झाली असेल की आम्ही या कपटी बाईला कसं ओळखायचं? ती आमच्यातलीच एक असेल का? तर होय, ती तुमच्या परिचयातलीच आहे. पण तिचे 3 असे लक्षण आहेत जी कितीही लपवले तरी लपत नाही. नीट लक्ष देऊन ऐका मंडळींनो. ती बाई तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलेल. तुमच्या पाठीवर हात ठेवून मी तुझ्या पाठीशी आहे, तुझा नवरा किंवा तुझी बायको तुझ्या लायकीची नाही असं म्हणून तुमच्या मनात तिरस्कार निर्माण करेल. मंडळींनो, जेव्हा ती बाई तुमच्या घरात प्रवेश करेल ना, तेव्हा तिची नजर घरातल्या कोपऱ्यावर नाही, मौल्यवान वस्तूवर असेल. ती घरातून गेल्यानंतर तुमच्या घरात अचानक प्रचंड भांडण सुरू होतील. तुमच्या घरात काही आनंदाची बातमी आली तर तिच्या चेहऱ्यावर खोटं हसू असेल, पण तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल प्रचंड जळफाट आणि मत्सर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. मंडळींनो, सर्वात मोठा धक्कादायक खुलासा अजून बाकी आहे. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता तो क्षण आलाय ज्याचा खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. ती बाई नेमकी कोण आहे? ज्योतिषशास्त्राच्या नक्षत्राच्या अतिशय गुप्त आणि गहन अभ्यासानंतर त्या घात करणाऱ्या बाईच्या नावाचं पहिलं अक्षर समोर आलं आहे. मंडळींनो, नीट ऐका. तिच्या नावाचं पहिलं अक्षर म, स, र. मंडळींनो, नीट ऐका. म, र, स आणि हो. आता आठवून पहा, तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या शेजाऱ्यामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारात या अक्षरावरून नाव असणारी कोणती स्त्री आहे जी 16 ऑगस्ट नंतर अचानक तुमच्या जवळ, खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे? ही ती स्त्री आहे जी तुमचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करायला निघाले. जर अशी कोणती स्त्री तुमच्या घरात जास्त ढवळाढवळ करत असेल तर आजच तिच्यापासून दूर व्हा. मंडळींनो, 5वा मुद्दा ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका ताईंनो, दादांनो, जो तुम्हाला मोठा धक्का देईल. ऐका, ती बाई केवळ प्रत्यक्षात नाही तर ती तुमच्या डिजिटल माध्यमातून तुमच्या संसारात विष घालवणार आहे. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या जोडीदाराच्या मोबाईलवर किंवा तुमच्या स्वतःच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही अनोळखी मेसेज किंवा फेक अकाउंट्सवरून फ्रेंड रिक्वेस्ट येऊ शकतात. ती बाई वेगळं नाव धारण करून तुमच्या जोडीदाराला किंवा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकते. तुमच्या घरातील चॅट्स, तुमचे फोटो यावर तिची सायबर नजर असेल. तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलमधील माहितीचा चोरण्याचा किंवा तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडण्याचा एक भयंकर कट असू शकतो. त्यामुळे या काळात तुमचा मोबाईल आणि तुमचे पासवर्ड अत्यंत सुरक्षित ठेवा. सिंह राशीच्या मंडळीनं, जर तुम्ही माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्षित केलं ना तर 16 ऑगस्ट नंतर पुढील 3 भयंकर परिणाम भोगायला तयार राहा. पहिला परिणाम, संसारात अत्यंत तुमच्या घरात अशा काही गोष्टी घडतील ज्यामुळे पती पत्नीमधील टोकाचे वाद होऊन प्रकरण थेट कोर्ट कचेरी किंवा घटस्फोटापर्यंत पोहोचेल. आर्थिक फटका, तुमचा चालू असलेला व्यवसाय किंवा नोकरी अचानक ठप्प होईल. ती बाई तुमच्या पैशाचा असा काही गैरवापर करेल ना की तुम्ही कर्जबाजारी व्हाल. मान सन्मानाची हानी, समाजात तुमची नाहक बदनामी केली जाईल. त्यामुळे तुमची वर्षानुवर्षीची कमवलेली इज्जत एका रात्री धुळीला मिळेल. मंडळीनं, पण सिंह राशीच्या मंडळीनं घाबरू नका. संकट कितीही मोठं असलं ना तरी हा पवित्र श्रावण महिना आहे. विश्वाचा मालक देव भोळा महादेव अजून जागा आहे. या घातकी बाईच्या वाईट नजरेतून तुमच्या संसाराला वाचवण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी आणि गुप्त तोडगा म्हणजेच की उपाय सांगणार आहे. 16 ऑगस्टपासून हा उपाय न चुकता तुम्हाला करायचा आहे. पण मंडळीनं, उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त यापैकी तुम्ही कुठलीही कमेंट पूर्ण भक्ती आणि पूर्ण श्रद्धेने करू शकता. मंडळींनो, काळ्या तिळाचा शिवाभिषेक पहा. दररोज सकाळी किंवा दर सोमवारी श्रावण संपेपर्यंत तांब्याच्या कलशात शुद्ध जल घ्या. त्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ टाका. हे जल शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्रांचा 108 वेळा जप करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती जळून खाक होतील. कापूर आणि लवंगाचा दिव्य धूर पहा.
दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरात भीमसेना कापूर आणि 2 अख्ख्या लवंगा एकत्र जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात आणि विशेषतः घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकटीवर दाखवा. यामुळे ती वाईट नजर घरात प्रवेश करू शकणार नाही. आणि हो, रोज संध्याकाळी घरात हनुमान चालिसाचं पठण करा. तसेच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा सिंदुराने स्वास्तिक काढा. बजरंगबलीने स्वतः तुमच्या संसाराचे रक्षण करतील. सिंह राशीच्या मंडळीनं वेळ अजूनही गेली नाही. 16 ऑगस्ट जवळ येत आहे. स्वतः सावध राहा. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सिंह राशीच्या इतर मित्रपरिवारांना, नातेवाईकांना लगेच शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतो. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महादेवाची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहावं. मंडळींनो, भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ.